लग्नाच्या आधी वारंवार शारीरिक संबंध ठेवले पण नंतर कुंडलीच जुळली नाही तर काय? अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टानं जो निर्णय दिलाय त्यानं अनेकांचं भविष्य बदलणार आहे. कोर्टात नेमकं घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर लग्न हा दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा पवित्र सोहळा. पण याच पवित्र नात्याचा आधार घेऊन काही जण फसवणूक करतात. लग्नाचं वचन दिल्यानंतर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कुंडली जुळत नाही असं कारण देऊन लग्नापासून माघार घेणं आता महागात पडणार आहे. दिल्ली हायकोर्टानं नुकताच यावर एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय, ज्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली हायकोर्टानं एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केलंय की जर एखाद्या पुरुषानं लग्नाचं आश्वासन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर फक्त कुंडली जुळत नाही या कारणास्तव लग्नाला नकार दिला तर हे कृत्य भारतीय न्याय संहिताच्या कलम 69 अंतर्गत फसवणुकीनं किंवा खोट्या विवाह आश्वासनाद्वारे लैंगिक संबंध मानले जाऊ शकतात. CRPCचं कलम 69 हे विशेषतः अशा प्रकरणांशी संबंधित आहे जिथं फसवणूक किंवा लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. या टप्प्यावर आरोपीचं वर्तन हे या कलमाअंतर्गत गुन्हा ठरतं. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत एका आरोपीचा जामीन अर्जही फेटाळलाय. हा खटला केशवपुरम पोलीस ठाण्यात 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून दाखल केला. महिलेनं आरोप केला की आरोपी जयंत वत्स, ज्याला ती 2018 पासून ओळखायची आणि त्यानं तिचं लैंगिक शोषण केलं आणि फसवणूक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार जुलै 2019 पासून त्यानं लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, पण नंतर त्यानं लग्नाला नकार दिला आणि कारण सांगितलं की त्याच्या कुटुंबाचा ज्योतिषशास्त्रावर दृढ विश्वास आहे आणि त्यांच्या त्या कुंडल्या जुळत नाहीयेत, त्यामुळे तो तिच्याशी लग्न करू शकत नाही. त्यामुळे या विशिष्ट प्रकरणात आरोपी जयंत वत्स यानं एका महिलेसोबत लग्नाचं आश्वासन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यानंतर महिलेनं नोव्हेंबर 2025 मध्ये एकदा तक्रार दाखल केली होती, पण आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्नाचं नव्यानं आश्वासन दिल्यावर तिनं ती तक्रार मागे घेतली. या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांचे शारीरिक संबंध सुरूच राहिले. मात्र त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये आरोपीनं कुंडली जुळत नाही असं कारण देत लग्नाला स्पष्ट नकार दिला. यानंतर महिलेनं पुन्हा तक्रार दाखल केली आणि या प्रकरणानं गंभीर स्वरूप हे धारण केलं. न्यायालयानं यावर कठोर भूमिका घेतली. अर्थातच न्यायमूर्ती शर्मा यांनी नमूद केलं की जर कुंडली जुळवणं इतकं महत्त्वाचं होतं तर शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वीच हे तपासलं जायला हवं होतं. लग्नापूर्वीच अनेकदा कुंडली जुळली आहे, लग्नाला कोणताही अडथळा नाही अशी खोटी आश्वासनं दिली गेली. त्यामुळे असं आश्वासन दिल्यानंतर अचानक कुंडलीचं कारण देऊन लग्नाला नकार देणं हे दिलेल्या आश्वासनाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. हे कृत्य फसवणूकच असल्याचं न्यायालयानं मानलंय. या प्रकरणात आरोपीला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तर सर्व तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता दिल्ली हायकोर्टानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयानं असं म्हटलंय की प्रथम दर्शनी हा खटला बनावट संमती मिळवण्याचा आहे आणि त्यामुळेच हा जामीन मंजूर करण्यासाठी कोणताही आधार नाही. हा निर्णय फक्त एका विशिष्ट प्रकरणापुरता मर्यादित नाही तर अशा अनेक प्रकरणांमध्ये एक मैलाचा दगड ठरू शकतो, जिथं लग्नाच्या नावाखाली भावनिक आणि शारीरिक फसवणूक केली जाते. विशेषतः कुंडली यासारख्या पारंपरिक गोष्टींचा गैरवापर करून जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक मोठा इशारा आहे. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि जबाबदारी असणं किती महत्त्वाचं आहे हेच या निर्णयातून अधोरेखित होत आहे. दिल्ली हायकोर्टानं स्पष्टपणे इथं सूचित सुद्धा केलंय की अशा प्रकरणांमध्ये कायद्यानं महिलेची संमती, फसवणूक किंवा खोट्या आश्वासनांद्वारे मिळवली गेली होती का याची काटेकोरपणे तपासणी केली जाईल आणि त्यामुळेच लग्नाआधीचे संबंध, विवाहबाह्य संबंध आणि त्यात होणाऱ्या फसवणुकीबाबतच्या या महत्त्वपूर्ण निकालाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.